हॅलो फ्रेंड्स, चला तर चिकन बिर्याणी बनवूया। सगळ्यात पहिल्यांदा चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं, त्यानंतर त्याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं, हळद टाकायचं, बिर्याणी मसाला टाकायचा आहे, त्यानंतर धने पावडर टाकायचे आहे, लाल तिखट चवीनुसार कमी जास्त करू शकता, त्यानंतर आलं लसूण पेस्ट आहे, कसुरी मेथी आहे, आणि त्यानंतर दही टाकायचं आणि बारीक कट केली कोथिंबीर टाकून हे छान मस्त चिकन मॅरिनेट करून ठेवायचं व्यवस्थित असं। त्यानंतर एका साईडला आपण फोडणी तयार करून घेऊया। पातेल्यामध्ये कांदा टाकलेला आहे, कांदा छान परतायचा आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेले आहेत, टोमॅटोसुद्धा तेलात छान परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर परत काही मसाले याच्यामध्ये ॲड करायचे आहेत, जे आपण मॅरिनेट करण्यासाठी मसाला वापरलेले आहेत तेच मसाले थोडे थोडे आपण या मसाल्यामध्ये ॲड करायचं। तर हे मसाला छान शिजून झाला की त्याच्यामध्ये सुद्धा दही वापरायचं आहे आपल्याला। तर हे मस्त मसाले मिक्स करून घ्यायचं आणि छान मसाले मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये तिखटसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण अंदाजानुसार वापरा। त्यानंतर हे मसाले छान शिजून झाल्यानंतर आपण तयार केलेलं जे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते याच्यामध्ये ॲड करायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। याच्यावरती एक झाकण ठेवून याला एक मस्त वाफ काढायची। तर वाफ काढून झाल्यानंतर आपण शिजवलेला जो भात आहे, 80% भात आपण शिजवून घ्यायचा आहे। तो जो भात आहे तो याच्यामध्ये आपल्याला लेयर्स करून टाकायचा आहे। तर तुम्ही एक लेयर्स बनवू शकता किंवा जास्त लेयर्ससुद्धा बनवू शकता। आणि त्यानंतर तळलेला कांदा टाकायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपल्याला मस्त असं याला दम द्यायचा आहे, म्हणजेच आपण या पातेल्यावरती झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचं आहे बारीक गॅसवरती, आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आपली मस्त अशी ही चिकन बिर्याणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।